विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ठीक आहे. बघा, ॲज रेग्युलरली आपण जसं की मॅक्सिमम आपला जो काही मॅक्सिमम फोकस असतो महाराष्ट्र CET. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही प्रिलिमिनरी एक्झाम राहते, स्पेशली आपण इंजिनिअरिंगवर जास्त फोकस करतो. कारण की काय आहे ना, की आपल्याला आपली महाराष्ट्राची CET देऊन आपल्याला MBBS तर नाही भेटू शकत, परंतु अदर दॅन MBBS ॲग्रिकल्चर म्हणा, जे काही अदर दॅन MBBS जे काही CET थ्रू आपल्याला मिळते मेडिकलसाठी, त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो. क्लिअर. आणि आपण आत्तापर्यंत नियर अबाउट 3 ते 4 चॅप्टर डिस्कस केले. रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स अँड डायनॅमिक्स, आफ्टर दॅट थर्मोडायनॅमिक्स, आणि कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. हे आपण लास्ट आय थिंक थर्मोडायनॅमिक्सवर होतो आपण 4. हा 5व्या क्रमांकाचा चॅप्टर आहे. आपल्याला काय आहे ना, की नियर अबाउट म्हणजे जो काही आपल्याला CETचा जो काही सिलेबस कवर करायचा आहे, त्याच्यात टोटल आपल्याकडे 16 युनिट्स आहे. आणि मॅक्सिमम फोकस आपण 12वी करतो, कारण की 12वीतला नियर अबाउट 80% पोर्शन CETसाठी 12वीचा राहतो. म्हणजे 40 क्वेश्चन्स. 80% पोर्शन म्हणजे 50 आउट ऑफ 40 क्वेश्चन्स हे 12वीच्या सिलेबसमधून येतात. 10 क्वेश्चन्स हे 11वीच्या सिलेबसपासून येतात. त्याच्यामुळे 10 क्वेश्चनच्या आपण मागे जास्त न लागता 40 क्वेश्चनवर फोकस करतो. आणि 40 क्वेश्चन फोकस करण्यासाठी आपल्याला 16चे 16 चॅप्टर 12वीच्या सिलेबसचे, बोर्डाच्या सिलेबसमधले 16चे 16 चॅप्टर्समधले मॅक्सिमम प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणा किंवा न्यूमरिकल्स, याच्या लक्षात म्हणजे माझा जो काही काय म्हणे एक मोटिव्ह म्हणा किंवा एक जो काही पर्पज आहे की तुम्ही मॅक्सिमम न्यूमरिकल्स सॉल्व्ह केले पाहिजे. ठीक आहे, तुम्ही कंटेंट वाचत आहे, तुम्ही बुक वाचल्यानंतर तुम्हाला हे बघा, जेव्हा आपण पहिल्यांदा एखादी गोष्ट रीड करतो, एखादा कॉन्सेप्ट रीड करतो, 50%च्या वर ती गोष्ट आपल्याला कळतच. म्हणजे एखादा थोडा जास्त हुशार आला त्याला 80-70% ती गोष्ट त्या एक्सप्रेशनला, त्या थॉटला काय म्हणायचं ते कळूनच जातं. त्यानंतर येते न्यूमरिकल्स. त्याच्यामुळे आपला मॅक्सिमम फोकस असतो न्यूमरिकल्सवर. आणि आपण असे न्यूमरिकल्स इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो जे मागील एक्झाममध्ये आलेलं आहे. म्हणजे आत्ता 2022-23 म्हणा, रिसेंटली 2024 म्हणा, जे काही तुमची आता एक्झाम होऊन गेली, ज्या लोकांची होऊन गेली, आता जे काही तुम्ही न्यू कमर्स आहे, तर आपण इथे फोकस करतो. म्हणजे आपण मागील जर 10 वर्षाचे जर क्वेश्चन डिस्कस करत आलो, तर आपण जवळजवळ आपल्याकडे 100 ते 150 क्वेश्चन्स तसे आहेत. आता जसं मी मॅक्सिमम म्हणजे 35 व्हिडिओज आहे, प्रत्येक व्हिडिओजमध्ये आपले 2 किंवा 3 न्यूमरिकल्स राहतात. म्हणजे आपण नियर अबाउट एका चॅप्टरचे 70 ते 80 न्यूमरिकल्स डिस्कस करतो, जे मागे एक्झाममध्ये येऊन गेलेले आहे. त्याच्यामुळे जे काही थीम आहे, जो काही एक रिदम आहे, तो तुम्हाला तिथनं लक्षात येतो. क्लिअर. बघा, आता हे दोन्ही एक्झाम्पल्स डिफरन्शियल इक्वेशनवर आहे. म्हणजे ऑसोलेशनच्या चॅप्टरमध्ये डिफरन्शियल इक्वेशन d2y/dt² प्लस ω²y=0. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा डिफरन्शियल इक्वेशन आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल इक्वेशन आहे. त्या इक्वेशनच्या बेसवर यू विल गेट द सोल्युशन फॉर दिस 2 न्यूमरिकल्स. आणि पहिला क्वेश्चन आहे महाराष्ट्र CET 2010मध्ये आलेला. सेकंड क्वेश्चन आहे आपला CBSE PMT 2011ला आलेला. दोन्ही क्वेश्चन्स अतिशय इझी आहे. जस्ट म्हणजे तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनची माहिती हवी, काही मोठी गोष्ट नाही. बघा, आपण जो काही पहिला न्यूमरिकल आहे, न्यूमरिकल नंबर फर्स्टचं आपण सोल्युशन जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला आपल्याला जो काही न्यूमरिकल दिलेला आहे, त्यात काय गोष्टी त्यांनी फोकस केल्या आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला त्यांनी काय विचारला, या जर गोष्टी क्लिअर राहिल्या तर काही मोठी अडचण आहे. बघा, द इक्वेशन ऑफ मोशन ऑफ अ पार्टिकल, एक पार्टिकल आहे, तो एक मोशन परफॉर्म करून राहिला. आणि त्या पार्टिकलचं आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन दिलेलं आहे d2y/dt² प्लस ky=0, वेअर k इज अ पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. k काय दिलेलं आहे आपल्याला? कॉन्स्टंट. द टाइम पिरियड ऑफ द मोशन इज गिवन बाय. बघा, आता हा जर इक्वेशन तुम्ही जर बघितला, गिवन इक्वेशन d2y/dt² प्लस ky=0. एखादा पार्टिकल जेव्हा SHM परफॉर्म करतो ना, तर तो पार्टिकल SHM परफॉर्म करत असताना त्याचा जो काही मोशनचा इक्वेशन राहतो त्याच्यासारखा थोडा दिसतो आपल्याला. एखादा पार्टिकल जर SHM परफॉर्म करत आहे, त्या पार्टिकलसाठी त्याचं मोशनची इक्वेशन आपल्याकडे आहे. काय आहे? d2y/dt² प्लस ω²y=0. हा तुमचा गिवन इक्वेशन आहे. हा तुमचा गिवन इक्वेशन आहे. आणि हा स्टँडर्ड
एखादा पार्टिकल जेव्हा मोशन करतो, सिम्पल हार्मोनिक SHM परफॉर्म करतो, त्याच्यासाठी इक्वेशन आहे. या दोन इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर तुम्हाला लक्षात येतं बघा, d2y अपॉन dt² प्लस ओमेगा स्क्वेअर y इक्वल्स टू 0 k प्लस ky इक्वल्स टू 0. ओके, म्हणजे या दोन जर इक्वेशनना कम्पेअर केलं तर बघा इथं k आहे, इथं ओमेगा स्क्वेअर आहे. वेअर k इज अ पॉझिटिव्ह कॉन्स्टंट, ओमेगा इज ऑल्सो कॉन्स्टंट. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू मी k लिहू शकतो. ऑन कम्पेअरिंग द given equation with the standard equation, okay, which shows the motion of a particle performing a simple harmonic motion. Okay, म्हणजे जो काही इथं पार्टिकल दिलेला आहे मोशन परफॉर्म करतायत तो कोणतं मोशन परफॉर्म करणार आहे? SHM. का बरं? कारण की त्याचं दिलेलं इक्वेशन SHMच्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत मॅच होतं. ओके, इथं लक्षात कम्पेअरिंग पण राईट हँड साईडला 0 y, इथे y दिसतो, इथे d2y अपॉन dt², सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथं लक्षात. ओके, ओमेगा स्क्वेअर. मग आता आपल्याला विचारला आहे ना टाइम पिरियड. ओके, बघा एक सिंपल आपल्याकडे फॉर्म्युला आहे, ओमेगा इक्वल्स टू 2πf. 2π कॉन्स्टंट झाला, f इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी. आपल्याला विचारला टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियडमध्ये काय रिलेशन आहे? फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 1/t. सो इन प्लेस ऑफ फ्रिक्वेन्सी आय कॅन पुट देअरफॉर ओमेगा इक्वल्स टू 2π. एफच्या जागी काय देऊ शकतो? 1/t. मला पाहिजे टाइम पिरियड. टाइम पिरियड इकडे शिफ्ट करू, ओमेगा इकडे शिफ्ट करू. देअरफॉर t इक्वल्स टू 2π अपॉन ओमेगा. आणि गिवन इक्वेशन जेव्हा स्टँडर्ड इक्वेशन सोबत जेव्हा मी कम्पेअर केलं तेव्हा ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? k. मला कशाची व्हॅल्यू पाहिजे? फक्त ओमेगा. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देअरफॉर ओमेगा इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ k. त्याच्यामुळे मला ओमेगाची व्हॅल्यू मिळाली रूट k. देअरफॉर t बिकम्स 2π अपॉन रूट k. दिस इज द टाइम पिरियड in particle performing a SHM. Okay, and equation, and this equation shows the particle is performing the SHM. Okay, motion म्हणजे equation. Therefore the time period becomes 2π upon root k. Therefore time becomes 2π upon root k. Okay, therefore the option number third one is the correct one. हे लक्षात. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र CET 2010 मध्ये आलेला क्वेश्चन, ओके, जस्ट म्हणजे ऑन द बेसिस ऑफ जो काही SHMचा मोशनचा डिफरन्शियल इक्वेशन आहे तुम्ही इझिली घेऊ शकता. ओके, जस्ट आपण कम्पेअर केलं काही याच्यात, म्हणजे आपण खूप मोठी गोष्ट नाही केली आपण. ओके, म्हणजे 1 मार्काचा क्वेश्चन आहे CETमध्ये आलेला आणि यायला पाहिजे. ओके, तर बघा अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता आपण सेकंड क्वेश्चनकडे करूया. बघा इथे थोडं आपल्याला या क्वेश्चनला वेळ लागतो. ओके, का बरं वेळ लागतो तुम्हाला लक्षातच येते, कारण की तिथं आपल्याला गोष्टी सॉल्व्ह करून बघावं लागतं. ठीक आहे, इथं जस्ट एक कंपॅरिझन होतं आणि एक जो काही टाईमचा फॉर्म्युला आहे 2π अपॉन ओमेगा. ओके, 2π तर कॉन्स्टंट आहे, मग आपल्याला कशाची व्हॅल्यू तिथं फाइंड आउट करावं लागली? ओमेगाची. मग ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला खूप काही मंत्र लागला नाही. ओके, जस्ट इक्वेशन कम्पेअर केला, कोणीही करू शकतो. ओके, 7वी 8वीतला मुलगाही करू शकतो, इतकं अतिशय सोपं होतं. आता आपण न्यूमरिकल नंबर 2च्या सोल्युशनकडे बघूया. CBSE PMT 2011ला आलेला हा क्वेश्चन आहे. बघा, आउट ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स रिप्रेझेंटिंग मोशन ऑफ अ पार्टिकल विच वन रिप्रेझेंट्स SHM. बघा काय म्हटलं आहे त्यांनी. बघा आपल्याला 4 इक्वेशन्स दिलेले आहे, 1 A B C आणि D. या 4 इक्वेशनपैकी ओके कोणते इक्वेशन्स, ओके म्हणजे पहिलंही राहू शकते, दुसरंही, तिसरंही राहू शकते, चौथं, या 4 इक्वेशन्सपैकी कोणते इक्वेशन्स काय म्हणजे काय रिप्रेझेंट करू शकतो? SHM. ओके, म्हणजे एखादा पार्टिकल मोशन परफॉर्म करत आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे. ओके, तर असं कोणतं इक्वेशन दाखवते म्हणते. एक लक्षात ठेवायचं, जी काय SHMची डेफिनेशन आहे, ओके, सिम्पल हार्मोनिक मोशनची काय डेफिनेशन आहे की जोही इक्वेशन बघा आपलं SHMचा जो काही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय तो d2 अपॉन dt² प्लस ओमेगा स्क्वेअर y इक्वल्स टू 0 हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. कसं इक्वेशन आहे? स्टँडर्ड. ओके, बघा आता मी याला असं लिहू शकतो बघा d2y अपॉन dt². ओके, ही जी साईड आहे मी राईट हँड साईडला जर शिफ्ट केली तर मायनस ओमेगा स्क्वेअर y. ठीक आहे, बघा. ओके, बघा आता. ओके, बघा इथं y व्हेरिएबल झाला, म्हणजे जो काही d2y अपॉन dt² आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू कोणाला आहे? मायनस वाय. निगेटिव्ह साईन ठेवतो आणि मायनस वाय. ओके, याच्या लक्षात. म्हणजे एखाद्या पार्टिकलला SHM जर परफॉर्म करत असेल, त्या पार्टिकलजवळ काहीतरी इक्वेशन वायच्या फॉर्ममध्ये, ओके, त्याला जर 2 वेळा डेरिव्हेटिव्ह केलं तर तो डायरेक्टली प्रपोर्शनल कशाला पाहिजे? मायनस वाय.
मग आपल्याला चारही इक्वेशन्स घेऊन चेक करावं लागतं. त्या बघा आता जसं y इक्वल्स टू दिलेलं आहे, आपल्याला 2 वेळा त्याचं डेरिव्हेटिव्ह करावं लागते विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग विथ रिस्पेक्ट टू टाईम जर 2 वेळा डेरिव्हेटिव्ह केलं, राईट हँड साईडला जर तो प्रोपोर्शनल मायनस y असेल तर समजून घ्यायचं तो पार्टिकल काय परफॉर्म करून राहिला, SHM. याच्या लक्षात एकदम सिंपल आहे. ओके, हा फंडा लक्षात ठेवा की जो काही पार्टिकल SHM परफॉर्म करणार त्याच्यासाठी जो काही डेरिव्हेटिव्ह राहणार सेकंड डेरिव्हेटिव्ह तो किती राहिला पाहिजे, -y. तो किती राहिला पाहिजे, मायनस प्रोपोर्शनल टू द मायनस ऑफ y. हा y एक व्हेरिएबल झाला, y काय झाला, व्हेरिएबल. ठीक आहे, आपण एक एक ऑप्शन घेऊ आणि तो चेक करण्याचा प्रयत्न करू. बघा पहिला आपण ऑप्शन घेतला y इक्वल्स टू sin ओमेगा टी मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. इथं लक्षात, ओके, इक्वेशन दिलेलं आहे y इक्वल्स टू, याला आपल्याला किती वेळ डेरिव्हेटिव्ह चेक करायचं आहे, 2 वेळ. राईट हँड साईडला काय आलं पाहिजे, मायनस ऑफ y. ठीक आहे, बघा पहिल्यांदा डिराईव्ह करू आपण dy/dt. जो काय आपल्याला y इक्वेशन दिला आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम काय करायचं आहे त्याला. ओके, बघा साईनचा डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस ऑफ ओमेगा टी इंटू इनर फंक्शन काय, कंपोजिट फंक्शन काय, ओमेगा टी. विथ रिस्पेक्ट टू टाइम घ्यायचा आहे, त्याच्यामुळे ओमेगा बाहेर, टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येतो, 1 येतो. विषय संपला. ठीक आहे, बघा इथं राहिला मायनस. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉसचा काय ते मायनस साईन, मायनस मायनस इथे काय झाला प्लस, म्हणजे साईन ऑफ ओमेगा टी, साइन ऑफ ओमेगा टी इंटू ओमेगा. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ओके, देअरफॉर बघा ओमेगा हा कॉन्स्टंट झाला, ओमेगा बाहेर घेतला. आता कॉस ऑफ ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस, बघा मायनस येते इथं, मायनस लिहून घेतो, मायनस साइन ऑफ ओमेगा टी, पुन्हा कंपोजिट फंक्शनचा ओमेगा, प्लस साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, बघा ओमेगा पहिलेच बाहेर ठेवला, कॉस ऑफ ओमेगा टी, पुन्हा कंपोजिट फंक्शनचा ओमेगा. चला बघा आता ओमेगा 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 स्क्वेअर आणि इथे साइन आहे मायनस, इथे राहिला साइन ऑफ ओमेगा टी, ओमेगा ओमेगा ओमेगाचा स्क्वेअर, कॉस ऑफ ओमेगा टी. बघा आता काय करू मी, मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर मी बाहेर काढतो, त्याच्यामुळे इथं आतमध्ये काय शिल्लक राहिलं बघा, साइन ऑफ ओमेगा टी, इथं राहिलं मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. येत्या लक्षात, मी ओमेगा स्क्वेअर बाहेर काढला परंतु कोणती साईन घेऊन, मायनस. त्याच्यामुळे बघा इथं मायनस झालं, मायनस मायनस झालं प्लस, म्हणजे आपण हे बरोबर केलं. ठीक आहे, आणि साइन ओमेगा टी मायनस कॉस ओमेगा टीला मी काय लिहू शकतो, y. त्याच्या देअरफॉर मायनस ओमेगा स्क्वेअर. याच्या लक्षात, याच्या ठिकाणी काय लिहू शकतो मी, y, कारण की मला गिवन आहे, कारण की मला कसं आहे गिवन. लेफ्ट हँड साईडला काय आहे, d2y/dt स्क्वेअर इक्वल्स टू किती आहे, मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर y. म्हणजे d2y/dt स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस y. बसत आहे या फॉर्मॅटमध्ये. त्याच्यामुळे जो काही पहिला इक्वेशन दिलेला आहे तो SHM परफॉर्म करतो, काही अडचण नाही याच्यात, तो SHM परफॉर्म करतो, काही अडचण नाही. ओके, म्हणजे कोणत्याही इक्वेशनला 2 वेळा आपल्याला डिफरन्शिएट करावा लागतो, त्याच्यानंतर त्याची कंडिशन आपल्याला समजते. इथलं याचा काही प्रॉब्लेम नाही आला. ठीक आहे, आता आपण सेकंड इक्वेशनचे चेक करूया. बघा आहे आता आपल्याकडे कसं आहे ना, आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण करून बघतो. पण आता तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल एक्झाम द्यायला जाणार, ओके, तेव्हा ऑप्शन पाहून आपल्याला सगळं हे गणित करावं लागतं. बघा जसं चौथा ऑप्शन, बघा चौथा ऑप्शन. ठीक आहे, याला 2 वेळा डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला y नाही मिळणार, हे तुम्हाला बघूनच समजलं पाहिजे. ओके, जिथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे तिथं चान्सेस आहे, परंतु याचे चान्सेस भरपूर कमी आहे. बघा जसं y इक्वल्स टू 1 प्लस ओमेगा टी प्लस ओमेगा स्क्वेअर टी स्क्वेअर, याला जर आपण पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं dy/dt, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह इथं 0, इथं राहिला ओमेगा, इथं राहिला 2t ओमेगा स्क्वेअर. ओके, सेकंड टाइम डिफरन्शिएट केल्यानंतर इथं झालं 0, इथं 2 ओमेगा स्क्वेअर राहिला. ओके, म्हणजे d2y/dt स्क्वेअर इक्वल्स टू किती याला 2 ओमेगा स्क्वेअर. आपल्याला राईट हँड साईडला मायनस ऑफ y पाहिजे, त्याच्यामुळे हा जो काही लास्ट ऑप्शन आहे तो असाच कॅन्सल झाला. इथं लक्षात. ओके ओके, म्हणजे ऑप्शन्स बघून आपल्याला गोष्टीकडं वळावं लागतं, फक्त आपण बाहेरसारखं करत नसलं पाहिजे. याच्या लक्षात, कुठं कुठं आपल्याला स्मार्ट वर्क करणं गरजेचं राहतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा दुसरं ऑप्शन जो काय बी, तो फार कठीण आहे, साइन क्यूब ओमेगा टी. बघा आता याला ॲक्च्युली ट्रिपल अँगल फॉर्म्युला यूज करावा लागतो. साइन 3 थीटा इक्वल्स टू, ओके, 4 साइन थीटा 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. ओके, म्हणजे साइन क्यूब थीटा
च्या जागी आपल्याला हे सेट करावं लागतं बघा, जसं की साइन ऑफ 3 थीटा मायनस 3 साइन थीटा इक्वल्स टू मायनस 4 साइन क्यूब थीटा. याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह निघत नाही, त्याच्यामुळे ट्रिपल अँगल फॉर्म्युला बेस घेऊन तो सेट करावा लागतो. जसं बघा इथं -1/4, इथं शिल्लक राहिला साइन ऑफ 3 थीटा मायनस 3 साइन थीटा इक्वल्स टू साइन क्यूब थीटा. आता इथं थीटाच्या जागी आपल्याकडे ओमेगा टी आहे, त्याच्यामुळे साइन क्यूब ओमेगा टी, जिथं जिथं थीटा आहे तिथं तिथं ओमेगा पुट करा, ओमेगा टी. बघा -1/4 साइन ऑफ 3 ओमेगा टी मायनस 3 साइन ओमेगा टी. येतं लक्षात? ओके. आता याचा तुम्हाला 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतो. याचा 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तुम्हाला परत मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहे, पाहूनच समजते. त्याच्यामुळे हाही ऑप्शन काय झाला इथं कॅन्सल झाला. ओके. तिसरा ऑप्शन पॉसिबल आहे, कारण की कॉस आहे, याला 2 वेळा डिफरन्शिएट केल्यानंतर परत कॉस मिळतं. बघा पहिल्यांदा डिफरन्शिएट केल्यानंतर कॉसचा काय होतो साईन, मग परत आपल्याला 2 वेळा डिफरन्शिएट पाहिजे, साईनचा काय होतो कॉस होतो. ओके. त्याच्यामुळे इथं पॉसिबल आहे किंवा हे करूनही बघू आपण, त्याच्यात काही मोठी अडचण नाही. येतं लक्षात? ओके. याच्यात काही मेहनत करण्यात अर्थ, कारण की तुम्हाला ऑप्शन्स बघूनही त्या गोष्टी करावं लागतं. ओके. तुम्ही जस्ट आपण काय म्हणू शकतो, एक प्रत्येक ऑप्शन घेऊन तिथे चेक करण्यापेक्षा, ओके, सी ऑप्शन बघा, y इक्वल्स टू 5 cos 3π/4 मायनस 3 ओमेगा टी. बघा याला आपण पहिल्यांदा डिफरन्शिएट करू, dy/dt. 5 कॉन्स्टंट आहे बाहेर, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा इथे मायनस साईन ऑफ 3π/4 मायनस 3 ओमेगा टी. ही बघा ही मायनसची साईन 5च्या पुढं लिहितो, चला काही हरकत नाही. बघा आता इनर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, हा तर कॉन्स्टंट आहे. ओके. हा मायनस इथं 3 ओमेगा आणि टीचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1च येतो विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा आता याला एकदा रिअरेंज करू, मायनस मायनस प्लस झाला मल्टिप्लिकेशनमध्ये, 3 किती झाला हा 15 ओमेगा साइन ऑफ 3π/4 मायनस 3 ओमेगा टी. हा तुमचा dy/dt झाला. याला परत एकदा आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणजे आपल्याला मिळते d2y/dt², म्हणजे 15 ओमेगा बाहेर, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतं कॉस ऑफ 3π/4 मायनस 3 ओमेगा टी. ओके. इकडे काय मल्टिप्लिकेशनमध्ये -3 × ओमेगा, टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी किती येतो 1. आधा बघा प्लस मायनस झाला मायनस, 15 झाला 45 ओमेगा, ओमेगाचा काय झाला स्क्वेअर. त्याच्यानंतर कॉस ऑफ 3π/4 मायनस 3 ओमेगा टी म्हणजे काय इथं y, म्हणजे याच्या ठिकाणी काय लिहू शकतो मी y, म्हणजे d2y/dt² इक्वल्स टू -45 ओमेगा² इंटू y. म्हणजे d2y/dt² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मायनस ऑफ y. इथं क्लिअर कट मिळायला आपल्याला. ओके. त्याच्यामुळे पहिला आणि तिसरा ऑप्शन, ओके, पहिला आणि तिसरा ऑप्शन बघा कोणत्या ह्याच्यात बघा, ओनली A and C. बघा ओनली A and C, देअरफॉर द ऑप्शन नंबर 4th इज द करेक्ट वन. याच्या लक्षात क्वेश्चन होता CBSE PMT मेडिकल स्टुडंटसाठी हा क्वेश्चन होता. येतं लक्षात? म्हणजे आता हे तर काय आहे ना, आपल्याकडं टाईम आहे, त्याच्यामुळे आपण इथं 4 ऑप्शन्स चेक करत बसलो, परंतु ओरिजिनल जेव्हा आपण पेपरमध्ये राहतो तेव्हा एक कॉमन सेन्स यूज करायचा. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच रिपीट होऊ शकतो. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साईन, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, हे रिपीट होऊ शकतं. त्याच्यामुळे बघा पहिल्या आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये, पहिल्या आणि तिसऱ्या ऑप्शनमध्येच बघा साईन कॉस असल्यामुळेच जमलं. इथं साईन कॉस होतं, सॉरी लास्ट ऑप्शन तर असंच कॅन्सल झाला, कारण की ते साईन आणि कॉस नाही, त्याच्यामुळे रिपीट होणं शक्य नाही. इथं काय आहे ना की तो फॉर्म्युला यूज करावा लागतो, फॉर्म्युला यूज केल्यानंतर पूर्ण भानगड चेंज झाली होती. त्याच्यामुळे लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहे. साईन कॉस जिथं दिसते तिथं तुम्ही जरी ऑप्शन टिक केलं तरी तुम्हाला सोल्युशन मिळू शकतो. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागतं. मला वाटत नाही फिजिक्स शिकल्यासारखं, मला तर हे सगळं मॅथमॅटिक्स शिकल्यासारखंच वाटून राहिलं होतं, डिफरन्शियल इक्वेशन. ओके. बघा अशा पद्धतीने आणि काय आहे ना की ओरिजिनली तुम्हाला फिजिक्समध्ये मॅथमॅटिक्सची भरपूर काही काय म्हणू शकतो हेल्प होते. तुमचं तिकडं इंटिग्रेशन डेरिव्हेशन जर स्ट्रॉंग राहिलं मॅथमॅटिक्समध्ये तर इकडं काही प्रॉब्लेम नाही जात, कारण की फिजिक्सचे जे काही सगळे एक्सप्रेशन्स आहे मॅक्सिमम, ओके, बऱ्याच ठिकाणी आपल्याला न्यूमरिकलचं पण काम पडतं. ओके. जिथं न्यूमरिकल डेसिमलमध्ये आपले ऑप्शन्स राहतात, पण बऱ्याच ठिकाणी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनच्या रिलेटेड आपले एक्सप्रेशन्स राहतात, तर ते टिकलला बेस घेऊन इकडं सोपं जातं तुम्हाला क्लिअर म्हणायचं. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर 100%, ओके, 101% तुमचे न्यूमरिकल्स आपल्या पेपरमधले सॉल्व्ह होण्याची शक्यता असतात. ओके.
जर तुम्हाला आपला उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.